आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं श्री गणेशाला निरोप दिला जातोय। पुण्यातील विसर्जन मिरवणुका मुख्य आकर्षण असतात। पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचे मुख्य विश्वस्त पुनीत बालन आणि अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाचं पूजन करण्यात आलं आणि या दोघांशीही बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। मागील 10 दिवस आपण मनोभावे श्री गणेशाची आराधना केली, पूजन केलं। मात्र आज तो दिवस आलेला आहे। हे 10 दिवस कसे होते, विविध सामाजिक उपक्रम आपण घेतलेलेच आहेत। मात्र हा जो सगळा ही जी परंपरा आहे ती पुढे चालू राहील यासाठी म्हणून काय यावेळेस वैशिष्ट्य होतं, आजच्या दिवसभरातले एकूण कार्यक्रम काय आहे? नाही देखा बघा की सार्वजनिक गणेशोत्सव 10 दिवस कसे संपले हे आम्हाला समजलंच नाही। एवढं लवकर संपले। आज आनंद पण आहे की विसर्जन मिरवणूक आहे, पण दुःख पण एवढं आहे की आज आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होईल आणि मुख्य या 10 दिवसात सामाजिक धार्मिकता ठेवून परंपरा जपून सगळी कार्य झाले आणि राजकीय लोक असतील, अनेक सेलिब्रिटी असतील, अनेक स्पिरिच्युअल गुरु असतील आणि अनेक ब्युरोक्रॅट्स असतील, हे आणि अनेक भाविक यांची गर्दी या जी श्रद्धा आहे या गणपतीवर त्याच्या दर्शनासाठी आले होते। अर्थात आज दिवसभर कशा असणार, किती वाजता श्रींची आरती होईल आणि कसं एकंदरीत आपले विसर्जन? आता पुढच्या एक अर्धा तासांनी आता परमपूज्य आचार्य गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते अनंत चतुर्दशीची पूजा होईल। त्याच्यानंतर आरती झाल्यावर 8:15 8:30च्या दरम्यान आपण बाप्पांची मूर्ती रथवर ठेवून दगडूशेठ आणि या उलट्या मार्गाने आम्ही मंडई गणपतीच्या इथे तिलक पुत्याच्या इथे रथ उभं करणार आणि रात्री 8 वाजता मुख्य मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे गणपती सहभाग होणार। या ठिकाणच्या गणरायाची तर प्रतिमा मला सर्वात अलौकिक या दृष्टीने वाटते की दुष्ट शक्तींचा विनाश करण्याकरता कशा प्रकारे अत्यंत पराक्रमी विजयी गणपती या ठिकाणी आपण सर्वांना दर्शन देत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या दुष्ट शक्तींच्या वरती मात करण्यासाठी तो बाप्पा आम्हाला शक्ती देवो, आम्हाला सद्बुद्धी देवो, आमच्या देशामध्ये संपूर्ण एकतेचं वातावरण नांदो आणि कधीही या देशावरती बाहेरून किंवा अंतर्गत आपत्ती आली तर एक दिलानं संघर्ष करण्याची आम्हा सर्वांना तो शक्ती पण प्रदान करो। सचिन हंसाडे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर लालबागच्या राजाची आता ही आपण दृश्य पाहतोय। पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे। अगदी काही क्षणात लालबागच्या राजाची आरती संपन्न होईल आणि त्यानंतर साधारण 11च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून बाहेर निघेल आणि विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। सध्या 3 दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण राज्यभरात आज बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झालेले आहेत। खरं तर विसर्जन मिरवणुकांचे हे अपडेट्स असेच सुरू राहणार आहेत दिवसभर। न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहता येणार आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय।